नमस्कार, मी प्रसाद देशमुख. ॲग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत. आपण ऐकताय मार्केट बुलेटिन, ज्यात असतात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी. सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजही सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात काहीसे चढउतार आले होते. इतरही मालांचे भाव स्थिर दिसले नाही. बाजारातील या चढउताराची शेतकऱ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेत मार्केट पॉडकास्ट मधून शेतीमाल बाजारातील महत्त्वाच्या 5 घडामोडींची माहिती घेणार आहोत. कापसाच्या भावावर दबाव अद्यापही कायम आहे. कापसाचा सरासरी भाव आजही 7,000च्या दरम्यान होता, तर बाजारातील आवक सरासरी एवढी होते. बाजारातील आवक आणि उठाव पाहता दरावर दबाव दिसून येतोय. वायद्यांमध्येही कापसाचे भाव नरमलेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाच्या भावावरील दबाव दिसून येतो. कापडाला उठाव कमी असल्यानं ही स्थिती असल्याचं जाणवतं. कापूस सरासरी 6,600 ते 7,300 रुपयांनी विकला जातोय. कापूस भावावरील दबाव आणखीन काही दिवस कायम राहू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या दरात काहीशी वाढ झाली, पण अपेक्षित वाढ नव्हती. देशातील बाजारात आजही सायंकाळपर्यंत दरात काहीशी नरमाई होती. सोयाबीनचा भाव 4,600 ते 4,900 रुपयांच्या दरम्यान होते, तर प्रक्रिया प्लांट्सनी आजही खरेदी भाव 50 रुपयाने कमी केले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीन काहीसे सुधारल्यानं काहीसे सकारात्मक वातावरण होते, पण बाजाराला एकूणच सुधारणेची प्रतीक्षा आहे. सोयाबीनच्या भावात आणखीन काहीशी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. आल्याचे भाव काही दिवसांपासून नरमलेले आहेत. आल्याचे नवे पीक पुढील 1 ते 1.5 महिन्यात सुरू होईल. नवा माल बाजारात येण्याच्या आत मागील माल विकण्याचा प्रयत्न केला जातोय. तसेच नफा वसुलीसाठी आल्याची विक्री झाली. तरीही बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमीच आहे, पण वाढलेल्या भावात आल्याचा उठाव कमी झाला होता. त्यामुळे आल्याचे भाव आता 7,000 ते 9,000च्या दरम्यान आले. यंदा नव्या आले पिकाला कमी पावसाचा फटका बसला. तसेच बदलत्या वातावरणाचाही फटका आले पिकाला बसतोय. परिणामी आल्याचं उत्पादन यंदाही कमी राहू शकतं, असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. भारतात सध्या तुरीची टंचाई आहे. बाजारात तुरीचा पुरवठा कमी असल्यानं भाव तेजीत आहेत. आफ्रिकेतील मोझांबिकमध्ये तुरीचा स्टॉक आहे, पण येथून येणारी आयात थांबलीये. तर इतर जास्त भावाच्या अपेक्षेनं भारताला कमी प्रमाणात तूर पाठवतायत. देशात सध्या तुरीला प्रति क्विंटल सरासरी 10,000 ते 12,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय. परिणामी देशात तुरीचा पुरवठा कमीच आहे. त्यातही यंदा तूर लागवड कमी आहे. दुष्काळामुळे उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे तुरीचे भाव आणखीन काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. बाजारात हिरव्या मिरचीच्या भावात मागील काही दिवसांपासून नरमाई आल्याचं दिसतं. बाजारातील आवक स्थिर आहे. काही बाजारात आवक वाढल्यानं दरात नरमाई दिसून आली. सध्या हिरव्या मिरचीला सरासरी 2,500 ते 3,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. पावसानं मिरची पिकाला मोठा तडाखा दिला. अनेक भागात पीक आडवे झाले, त्यामुळे हा माल बाजारात येतोय. पण पुढील काळात पिकासाठी पुरेसे पाणी अनेक भागात उपलब्ध नसेल. परिणामी बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील काळात हिरव्या मिरचीचे भाव तेजीतच राहू शकतात, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. धन्यवाद. आज इथेच थांबू. ॲग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्टमध्ये उद्या पुन्हा भेटू.
शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद. शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स. शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा. फक्त बातम्या, घटना नव्हे तर सखोल विश्लेषण. मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. agrowon.com ला अवश्य भेट द्या.